शर्यतीला पळणाऱ्या बैलाचं कसं म्हणजे ओळखायचं? ते पायावर, शिंगावर, बर तोंडावर शिंगावरनं काय कळतं? बोम नाही. बर बटा कुठल्या गोष्टीचा बटा नाही हिला. बर हा म्हणजे सर्व गुण संपन्न बैल पाहिजे आणि करंट बाज पाहिजे. करंट वाल पाहिजे. हां हां हां. आता नवीन जर एखाद्या शेतकऱ्याला रेसिंगचं वासरू घ्यायचं असेल हां. तर त्यांनी काय काय बघायचं सुरुवातीला? त्यांनी हातपाय, हां मान हां सगळं शरीर बघून घे. शरीर बघून शरीर घ्यायचं. बघून घे. कुठल्या कुठल्या मैदानावर चालले? ती नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण सांगोला बाजारातील खिल्लार कोंडा असतील, बैल असतील, रेसिंगची वासरं अशी संपूर्ण बाजाराचा अहवाल त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 7 जून 2026. जून महिन्यातील पहिला आठवड्याचा बाजार आहे मित्रांनो हा. मित्रांनो, आपला व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारची बैल खोंड पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, आपले व्हिडिओ 100 पैकी 20% फक्त सबस्क्रायबर लोक बघतायत आणि 80% लोक नॉन सबस्क्रायबर आहेत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घरबसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल बघायला मिळून जाईल. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळच्या 6:03 झालीत आणि आपण आलोय सांगोल्याच्या बाजारात. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला. बाया तुमच्याकडला आहे का कोण? तुमच्याकडला आहे. दाताल कसं आहे? आदत आहे का? ह्याला झुकलाय का? नाही अजून. गाव कुठला आहे तुमचं? मारत नाही ना? नाही. गाव दुधेबावी तालुका फलटण. बरं. ही मेथी कसं आहे का? हो हो. बरं. तर बघून घ्या मित्रांनो, कोंड आहे. किंमत काय सांगताय मालक? 55,000 रुपये. 55. 25-30 पर्यंत सुटाय नाही? 30 पर्यंत? नाही 32? नाही. काय लास्ट अपेक्षा? 40,000. 40 आलं तर द्यायचं. तर मित्रांनो, बघून घ्या. 40,000 आलं तर द्यायचं असं यांचं म्हणणं आहे. बाहेर कशात मोडतोय? बर. तर कोणाला पाहिजे असेल तर भैयांचा नंबरही आपण देणार आहे. खेळलं नाही म्हणला काय? झोपलं नाही अजून, काहीच केलेलं नाही. बरं. तर 40,000 आलं तर द्यायचा. शिंगाला चांगला आहे आणि धडाला बी चांगलं सांभाळे. मालकानं कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. तुमचंच आहे ही? ही कसं आहे आता? दिलंय ते आदत आहे. आदतच आहे. कितीला झाला व्यवहार बाया? या की ह्याचा व्यवहार झालाय असं बायांचं म्हणणं आहे. आपण विचारूया कितीला झाला याचा व्यवहार? हा कितीला दिले? 42. बरं. बाजारात कधी आलाय? हा बाजारात रात्री 12 वाजता. रात्री 12 दिलंय. आल्याच दिले रात्रीच? हो, बरं. सांगोले व्यवहार कधीपासून चालू होते बाजारात? रात्री 12-1 बसणं. म्हणजे संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी ते रविवारी दुपारपर्यंत, रविवारी दुपार 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत हा बाजार असतो. बरं. 11-12 पुढे तर फुटतोय बाजार पूर्ण. बरं. ही 42,000 दिली आणि पलीकडलं 40च्या आसपास द्यायचं आहे. बरं. ही जोड लागेल का भाई का नाही लागायची? लागेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 95 27 69 07 65. ठीक. धन्यवाद. गाव कुठलं म्हणा? दुधेबावी नाव काय तुमचं? तालुका फलटण. संकेत वावरे. ठीक आहे. धन्यवाद साहेब. भया दाताल कसं आहे कोण? आदत आहे. झोपले याला? कशाला झोपले? सकाळ्याला झोपले. हा. दात दाखवा बरं. आदतच आहे बाई. सोडा. एकदम मोठ्या मापाचा आहे मित्रांनो. बघून घ्या धडाला वगैरे कसं आहे. कुठल्या वळू आहे काय सांगता येईल का बाया? हा. हे आपल्या पैसेच होता. हा. आपल्या पैसेच मोठा होता. बोला. आपल्या पैसेच वळूच आहे. म्हणजे तुमच्याकडे वळूच आहे का? गाव कुठला आहे तुमचं? विसापूर. विसेगाव बसले विसापूर. बरं. कुठल्या खाणीतला वळू आहे काय तुमच्याकडे? आमच्याकडे आहे की घरच्या काही आहे तुमच्या? हा घरचे. किती किंमत सांगता येईल? याची 65. 65,000. कितीपर्यंत मागते काय? मागते ती 45. 45 मागितले. किती आलं तर देणार आहे बाया? 50 पर्यंत. 50 तर देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 84 46 36 99 04. धन्यवाद. तर मित्रांनो, बघून घ्या. एका शेतकऱ्याची कमेंट आली होती की जर्सी बैल दाखवा, तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. बाजारात आले असतील तर. गाव कुठला मामा? बार्शी. बरं. शेतकरी आहे व्यापारी? शेतकरी. शेतकरी आहे काय? बरं. सिंगल आहे कसा? सिंगल आहे. सिंगल आहे. हा. दाताल कसा आहे? चौसा.
चौसा. कशा कशा चालवला याला बैलगाडी क्षेत्रात चालू शर्यतीला? हा. बर, बघून घ्या मित्रांनो, शर्यतीला चाललेला बैल आहे. दाताला 6 दात आहे. आणि आपण ह्याच्या सगळ्या त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मालक, शर्यतीला पळणाऱ्या बैलाचं कसं म्हणजे ओळखायला? ते पायावर, शिंगावर, बर, तोंडावर शिंगावरनं काय कळतं? बोम नाही. बर हा, बटा कुठल्या गोष्टीचा बटा नाही हिला. बर, हा, म्हणजे सर्व गुण संपन्न बैल पाहिजे आणि करंट बाज पाहिजे. करंट वाल पाहिजे. हां हां हां. आता नवीन जर एखाद्या शेतकऱ्याला रेसिंगचं वासरू घ्यायचं असेल हां. तर त्यांनी काय काय बघायचं सुरुवातीला? त्यांनी हातपाय, हं, मान हं. सगळं शरीर बघून घे. शरीर बघून शरीर घ्यायचं. बघून घे. वा. कुठल्या मैदानावर चालले मी? ती जामखेड, हं. इंदापूर, बर, आहे का? पुशेगाव, कुठल्या खांदीला पळतोय काय? दोन्ही खांदी पळतोय. बापरे, सॉरी. दोन्ही खांदी पळतोय. तर मित्रांनो बघून घ्या कसं आहे, दोन्ही खांदी पळतोय. गटपास आहे का? हा, नंबरात आहे. नंबरात आहे का? नंबरात आहे बैल. तर नंबरातला बैला नाव काय याचं? भीमा. भीमा. हा, तर भीमासारखंच बलदंड शरीर असणारा बैल आहे मित्रांनो, शेतकऱ्याजवळ आहे. किंमत किती सांगता? 1,10,000. 1,10,000. द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल काय? होय, कमी जास्त होईल व्यवहारावर. 90 पर्यंत सुटेल? होय. बरं, कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 9112 हां, 43 45 14. ठीक आहे, धन्यवाद बाया. धन्यवाद. तर मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर, रेसिंग क्षेत्रात काम करायचं असेल तर असा घेऊ शकताय. तर आपण सांगोला बाजारात, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन ग्राउंड रिपोर्ट घेतोय. तर बाजारातील बैल असतील, खोंड असतील, शर्यती वासरं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघून घ्या भया. तुमची आहे जोड कशी आहे? दाताला संपले. गाव कुठला दादा तुमचं? कवटी मग का कवटे मांका. तर दाताला संपलेली जोड आहे ही आणि ही. धंद्याला कुठकुठ चालली? सगळ्याला चालत. बर, काय कोड वगैरे काय नाही. तुम्ही स्वतः आणले द्या? होय. शिंगाला सारखी आहे ती, अंगाला बरी आहे ती आणि चांगली आहे असं यांचं म्हणणं आहे. बैल बघून घ्या, दाताला संपले. किंमत काय सांगते? 31. 1,00,000 कायत होत नाही? नाही. बर, शेतकरी आहे व्यापारी आहे? शेतकरी शेतकरी जाते. मारत नाही ना बैल? नाही मारत नाही. तर 1,30,000 सांगताय. काय कमी जास्त होयच नाही का भैया त्यामध्ये? होती की. बरं, कितीपर्यंत सुटेल काय? काय आलं बघी. म्हणजे व्यवहारला बसल्यावर हा. कमी जास्त करून द्याचाल. मोबाईल नंबर द्या तुमचा. 94 21 26 0637. नाव काय दादा आपलं? कुलदीप जगताप. हां, कुलदीप जगताप. जगताप साहेब. ठीक आहे, धन्यवाद साहेब. किती महिन्याचा खोंडा? किती महिन्याचा? 9 महिन्या. गाव कुठला मामा? कागवाड. हां, कागवाड कुठं आलं? कर्नाटक मिरज कागवाड तालुका. काय सांगता याची किंमत? 40,000. 40,000. कितीपर्यंत मागतील काय? 20-22 मागतात. 20-22 पर्यंत मागणी झाली. घरच्या काही जाय कसं? हा कसं मारत. तर बघून घ्या मित्रांनो कोण कसं आहे. कुठला ओळू भरला होता मला खेळ? याचा मैशाचा पैशाचा भरला. काय होईल द्यायची किंमत? द्यायची 22-25 पर्यंत सुटेल. 30-30 आसपास. 30च्या अपेक्षा आहे. मोबाईल नंबर द्या. 9739 हां, 23 हां. 7075. शेतकरी आहे तुम्ही? हा सर. धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या, मोठ्या मापाचा इथे बैल आहे. कोणाचा आहे मालक? मालक बाहेर गेले. चित्रा कोसा आहे का? तर मालक बाहेर गेलेत मित्रांनो. चांगलं बाहेर. राम. गाव कुठला आहे? हा, तासगाव. मारतंय काय? लहान तुमचा आहे काय? बरं, किती महिन्यात पिलो आहे? ह्या की 6 महिन्याचं. 6 महिन्याचा आहे. हो. बरं, तर कुठल्या ओळख आहे काय सांगता येईल? आपण घेतलंय. केवढ्याला घेतले? ही घेतलंय बघा. त्यांच्याकडे बघताय खरं सांगा राव. आता इथे त्यांनी काय व्यवहार केलाय, आता मला बी नाही माहित. होतं? नाही का? तुम्ही सांगा दादा. 23,000ला महाग लागलं तुम्हाला. बरं, किती महिन्याचा बाहेर? 6 महिन्यात सांगितले त्यांनी. 6 महिन्यात सांगितलं. तर बघून काय शेतकरी मित्रांनो, कुठल्या ओळी पैदास आहे काय सांगितलंय बाहेर? विचार ना, कशासाठी घेतले तुम्ही? नादासाठी. हां, रेसिंग ह्याच्यासाठी घेतलेलं. काय बघितलं तुम्ही? एक मिनिट. भैया, कशासाठी घेतले म्हणला? शर्यतीला घेतलंय. शर्यतीला. काय काय म्हणजे त्याचं गुणदोष काय काय बघितलं तुम्ही? सगळंच गुण आहे. वासरात पाहायला लागणार आहे. वासराला चलाकपणा आहे. हां, वासराला छाती बिती कशी आहे बघा, कान बिन. बरं. आणि ह्याच्यात काय बस्तर वगैरे काय काय पट्टा नाही. वगैरे?
बिनवटील वासरू आहे सगळे जिथले तिथं आहे वासराला. तर बघून घ्या मित्रांनो, बोहर वगैरे जागच्या जागेवर आहे. 6 महिन्याचं पिल्लू आहे. 6 महिन्याचं पिलू आहे, नक्या वगैरे बघून घ्या पायाच्या. बिनवटील कशी वासरू आहे. पारख करायची म्हणला? काय वासराची नक्की खुरबीर बघायचं, छाती बिती कान शिपू टाच लांडा हा. तर चालाकपणा. अगदी चालाकपणा वगैरे खिल्लार क्षेत्रातला अनुभव असणारा भय आहे आणि त्याला संपूर्ण माहिती आहे. तर जे काही त्याने गुणदोष सांगितलेत बघून घ्या. अशा पद्धतीचे वासरू जर कोणाला रेसिंगसाठी पाहिजे असेल तर सांगोला बाजारात मिळते. तुम्ही शेतकरी आहे, व्यापार आहे तुमचा? आपला शेतकरी. शेतकरी आहे. शेतकरी तुमचा नंबर द्या. 93 22 32 48. नाव काय बाया तुमचं? तेजस मुळीक. तेजस मुळीक. मुळीक. धन्यवाद साहेब. भया रामराम. गाव कुठलं आहे? पुणे. पुणे. प्रॉपर पुणे काय? हा कापरोळ. बर. काय तुमची जायची बैल? हा किती दी? 6 होती, 4 व्यापार आहे? दिल्यात. व्यापार आहे? व्यापार आहे. बर. कसा आहे दाताली काळा? यात चौसा आहे. चौसा. काय सांगता किंमत? ह्याची 50,000 रुपये सांगितले. धंद्याला चालवला आहे सगळं. हा 35 ह्यालाच मागते ती. 35 ला वाजते ते. बरं. किती आलं तर देणार? शेवट 40 आले तर देणार. बरं. सगळीकडे चालवलं आहे ना? हा सगळीकडे चालू आहे. बरं. आणि हे शेती कामाला आहे, चालू आहे. ती कशात चालू आहे? ती शर्यतीसाठी. शर्यतीसाठी शेती कामामध्ये कुठल्या कुठल्या मैदानावर पळवले त्याला? ते आपण व्यापारात घेतलाय बैल. हे काय एवढं परफेक्ट माहिती हा नाही. एवढं परफेक्ट माहिती. धंद्याला चालेल ना ती शेती हा काम? चालेल, गॅरंटी. त्याची काय सांगता किंमत? ह्याची 60,000 रुपये. काय झाले बैला शिंगाला ते लहानपणी गुत्ताडलेलं धावले. जरा इकडे. तर बघून घ्या मित्रांनो, लहानपणी काय झालेलं आहे त्याला धावली. बैल चांगला आहे धडाला. बडावा आहे का? हा बडावे. काय होईल त्याची किंमत? ह्याचे 50,000 होईल लास्ट. लय होते बाया किंमत. शेती कामाचं आहे. काय माहित आता, तुम्ही तरी व्यापारी, तुम्ही काय चालवलाय काय? चालवलाय आपण घरी. केवढ्याला घेतलाय खरं सांगा. नाक्यात बी हो का खाली प्रॉब्लेम? आपण 8 दिवस आणलाय घरी. 8 दिवस आणलाय म्हणजे माहित झाली तुम्हाला. हा माहिती झाली. बरं. काय होईल त्याची किंमत एक सांगा. सांगितलं की 50,000 झाले तर द्यायचं आहे. बरं. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 84 59 61 32 62. धन्यवाद बाय. तर मित्रांनो, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आलेलो आहे. कसं असतंय बाजारामध्ये परफेक्ट किंमत सांगत नाहीत चॅनलवर देखील, कारण कसं असतंय आमच्या आसपासच गिराईक वगैरे असते ना, त्यामुळे जर त्यांनी कमी करून किंमत सांगितली तर परत अडचण येऊ शकते. त्यामुळं किंमत परफेक्ट सांगत नाहीत. व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होत असते. राम राम. मराठी बराला. हा कन्नड ननगत तुसु तुसु बारा. या इकडं. हा किंमत किंमत 85 इंग्लिश मध्ये सांगता येईल? इंग्लिश 85,000. 85. बरं. 85,000 किंमत सांगितली. मालकाने कपिला कोंड आहे. दाताला कसा आहे? दात दात इला ना हाल केडविला. अजून लावला नाही. हा इला. आदत आदत. हा मला बी कन्नड येत नाही मित्रांनो बरं का जास्त. आपलं थोडंफार कळतंय, पण वासरू लांब लचक आणि उंची पुरी दिसलं म्हणून याची माहिती घ्यायसाठी मी आलेलो आहे. आदतमध्ये वासरू आहे. झुपलाय का याला? हा झुपलाय का? हा होडेच येली कुठं कुठं? ಹೊಲ್ದಾಗ ಗಾಡಿ हा ಹಾ मग ಹೊಲ್ದಾಗ ಹೊಡಿವು ಹೊಡ್ಲಾಗ हा. ಹಾ ಗಾಡಿನೂ ಹೊಡ್ತತಿ. त्यांचं म्हणणं आहे की गाडीला वगैरे चालवलेला आहे छकडीला. फायनल किंमत याट ಫೈನಲ್ 75 ಬಂದ್ರೆ ಕೊಡ್ತೀವಿ. इंग्लिश 75,000. 75. हा तर 75 म्हणजे 75,000 म्हणायचं आहे बहुतेक त्यांना. तर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा नेमका कॉन्टॅक्ट नंबर हवा ना. 97 हां 40 455 306. हां. धन्यवाद रे. हां तर कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलोय सांगोल्याच्या बाजारात. तर भया काय आणले? बसलाय निवांत. ठीक आहे. किती महिन्याचा हो? हे 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याचा आहे. हा कुठल्या वळू जाय काय सांगता येईल? बोलून आहे शिमेस भरल्यावर. सिमेंट भरलेला. किती हा. सांगता किंमत? किंमत 13,000 सांगतो. कितीला मागितले काय? 9,000ला मागितलं. दिले का? नाही दिलं. किती मागत्यात आले? 9. काय अपेक्षा आहे? 11पर्यंत द्यायचं. 11 पर्यंत मित्रांनो बघू शकताय. अगदी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. सिमेंट्स भरून झालेलं. घरच्या काहीच फोंड आहे? घरच्या गाईचं. घरच्या काहीच फोंड आहे. 13,000 किंमत सांगली. 9 पर्यंत मागणी झालेली आहे. किती आलं तर देणार आहे? 11पर्यंत द्यायचं. बरं. ज्या शेतकऱ्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होतं की बारक्या मापाई खोंड दाखवा. तर एक 10,000 ते 11,000 आलं तर 10 पर्यंत सुटली मामा. हा 10 पर्यंत सुटली. गिरायक आले. व्यवहारला आल्यावर त्या ठिकाणी होऊन जाईल म्हणते. तर मला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. मोबाईल नंबर द्या तुमचा. 96 99 63
0140 ठीक आहे. गाव कुठलं? राजुरी तालुका काय? फल हनुमंत विष्णू मुळीक. धन्यवाद साहेब. हा मला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. बाय राम राम. वाटंबरी सांगून चालू आहे. तर वाटंबऱ्या चित्रा कोसा कोंडा आहे. दाताल कसं? आदत बरं. काय खेळवलं याला? होय कशा कशाला खेळवलं? शेकडीला हा? शेकड्याला वैरणीला वगैरे बरं. किती सांगता किंमत? 60,000 रुपये 60,000 रुपये. बघून घ्या मित्रांनो, चित्रा कोसा आहे. कुठल्या ओळू जाय काय सांगता येईल मालक? ओळू कुठला याचा काय? वळू चोरमल्या बैला बसला चोरमुलेचा बैला बसला आहे. मित्रांनो कसं आहे, या पंचकृषीतील काही वळू मालकांची नाव आहे ती. मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला त्या ठिकाणी ह्या पंचकृषीतील वळू मालकांची नावं आहे ती जी काय सांगतात शेतकरी ती. काय होईल त्याची किंमत? त्याची किंमत 50,000 50 साल तर लाईट द्यायला नाही तर माघार नाही ना. मोबाईल नंबर आहे 93 59 18 88 61 अजून एकदा हळू सांगा. 93 59 18 88 61. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळ 50,000 मालकांनी किंमत सांगितलेली आहे. त्यात काय 1-2-4 हजार इकडे तिकडे होऊन जाईल व्यवहारला बसल्यावर. तर बघून घ्या कसं आहे. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकताय. तर आपण आता हे सांगोल्याच्या बाजारात बैल थोडा पाऊस पडलेला आहे त्यामुळे किमती बी भडकले त्या. पाऊस पडला आहे म्हणजे रिमझिम पाऊस झालेला आहे थोडा. का आपल्या परिसरामध्ये पाऊस पडला आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत असाल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट देखील करा. गाव कुठला आहे माझं? हॅलो दात लावलाय? हा नाही लावलेला 6 महिने लावित नाही 6 महिना अजून लावत नाही. तर बघून घ्या. गिरायक पण आलेला आहे. कोंड कसा आहे बघा. पशु खोंड आहे. कुठल्या वळू आहे मालक? हा वळू कुठला आहे? आपण बी घेतलेलाच आहे असं घेतले. केवढा असताना घेतले? ते लहान असताना घेतलं 6 महिन्याचा बरं. किती सांगता किंमत? हा 55चा द्यायची किंमत काय? हा 50 पत्ता सोडायचं आणि घेतला होता केवढ्याला? हा लहान असताना? लहान असताना आपण 25,000 लहान 25ला घेतला होता. आता 50 असेल तर देणार. हो. 6 महिने सांभाळलं त्याला? हा वर्ष झालं वर्ष झालं. हो. बरं. कशासाठी लहान चांगला आहे होई? हा कशासाठी चांगला आहे म्हणजे कुठल्या कामाला चालेल आता पुढं? कुठं काही सगळ्याच कामाला तुम्ही चालतंय झोपलाय पळायचं. यायला हा? काय? आपण नाही झोपलेला अजून काय हा, शिकवलं काय काहीच नाही केलं. शांत आहे का कोण? शांत आहे बरं. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो बघून घ्या. शिंगाला चांगला आहे. नागपुडी वगैरे बघून घ्या. आणि देख नाही कोण नागपुडी चांगली आहे त्याची. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 98 81 95 82 65. धन्यवाद मालक. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाची जोड आहे सांगोला बाजारातली. गाव कुठला आहे मालक? गाव मसवड विरकरवाडी. विरकरवाडी. कशा कशाला चालली बैल? ही उसात चालली ती नांगरटीला चालते ती बर. बैलगाडीला चालते ती बैलगाडीला दाताला संपली ते? जाता आत्ता संपले. संपली गाई जरा. तर बघून घ्या बैल मोठ्या मापाची. शेतकरी जाईल? हो शेतकरीच आहे. तुम्हीच चालले ते? हो आम्ही चालवले. काय होईल किंमत? किंमत 2.5 लाख सांगते जोड्या 2.5 जोडीची. बरं. 1 मिनिट बैल दाखवतो शेतकऱ्यांना. बघून घ्या मित्रांनो. 2.5 लाख किंमत सांगली. बैल मात्र मोठ्या मापाची ते. दाताला संपली ते 2.5 लाख. राताला वगैरे चालते नी? हा रथ वगैरे हो उडते? आरामात. लई मोठ्या मापाची. तुम्ही केवढ्याला घेतली होती मालक बैल? ही 2.40ला घेतली होती आम्ही. आणि आता किती सांगताय? 2.5 लाख सांगते. बरं. आता वापरून जास्त किंमत सांगताय? नाही बैलच त्या मापात सांभाळले. बैलच. हा हा म्हणजे तुम्ही घेता नरम होती काय? हा. बरं. बैल त्या काय मापाची. घालता यांना फरक? पेंट घालतो खपरी पुरी पेंड बारीतली पेंट. बरं. आटा 50 रुपये असतो. किलो. 65 रुपये किलो आहे. 1 नंबरची पेंट चालू. 1 नंबरची पेंट चारतो. हा. आटा असतो. आटा कसला? आटा आपला गव्हाचा. गावाचा आटा. पीठ थोडक्यात गावाचं पीठ. पीठ हा. त्यामुळं दाणेदार बैल आहे ते. दाणेदार मागं कसे गाभीला किरड्या आहे. मका सीझन मध्ये. बरं. काय होईल त्याची किंमत? फायनल सांगा. 240 पर्यंत 240 आणलेल्या किमती देणार. जोडी. मोबाईल नंबर सांगा. 98 हां 34 79 57. ठीक आहे. धन्यवाद मालक. शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर शेतकऱ्याजवळ बैल आहे ते. आणि कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा.